नागपूरच्या पाचपावली परिसरात घराच्या बांधकामासाठी खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर काही जणांनी निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्याच्या नातेवाईकावर बेसबॉल बॅटनं हल्ला केला। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात महात्मा फुले शाळेसमोर ही घटना घडली। तक्रारदार निलेश पाटण सावंगीकर यांच्या घराचं बांधकाम सुरू असताना सन्याल लोखंडे, शेखर धकाते आणि ददया रोडके हे तिघे तिथे आले। घराचं बांधकाम सुरू ठेवायचं असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा बांधकाम होऊ देणार नाही अशी धमकी देत त्यांनी कथितपणे खंडणीची मागणी केली। यावेळी निवृत्त पोलीस कर्मचारी मनोहर पाटण सावंगीकर यांनी जाब विचारत विरोध केला। त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि बेसबॉल बॅटनं त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या विशाल पाटण सावंगीकर यांनाही मारहाण करण्यात आली। दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे। निलेश पाटण सावंगीकर यांनी 12 तारखेला तक्रार दिली। त्यांचे काका आणि चुलता याला ते घराचं बांधकाम सुरू होतं, त्या साईटवर ते हजर असता 3 आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले। तर त्या वादातून जी मारहाण झाली त्याबाबत गुन्हा दाखल आहे आणि त्याबाबत तपास सुरू आहे।